पुस्तक भटोबाचा कर्दनकाळ ज्योतिबा. लेखक पुरुषोत्तम खेडेकर. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. सनातन्यांच्या फुलद्रोह आणि गोपाळ बडवेच्या मूत्राची गुळणी. बाळ गांगल यांनी फुल्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. त्याची ती सनातन घाण त्याच्याच तोंडात गेली. अलीकडे पुन्हा एकदा सनातनवाल्यांनी पंढरपूर वारीच्या वेळी वारकऱ्यांच्या मनात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे अखंड अर्धवट छापून फुले विठ्ठलाचे व वारकऱ्याचे विरोधक होते हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. सर्वभूता निर्मी धोंड्याचा विठ्ठल, पंढरी सकळ वेडी केली. विठ्ठलाचे मूर्ती ध्यानी मनी धरी, गाता ताल धरी, नाच्या परी या अखंडाचा वापर करून ज्योतिबास बदनाम करण्याचा प्रयत्न वारकऱ्यांनीच हाणून पाडला. वास्तविक फुले हेच खरे वारकरी आहेत, तुकोबाचे अनुयायी आहेत. अखंड लिहून एक प्रकारे तुकोबांचा अभंग विचारात त्यांनी पुढे चालवला आहे. 15 मे 2003 रोजी गोपाळ बडवा हा विठ्ठलाच्या तीर्थकुंडात मुतला, परंतु एकही सनातन्याने त्याविरुद्ध चकार शब्द काढला नाही. गोपाळ बडव्याच्या मूत्राची गुळणी सनातन्यांच्या तोंडात असल्यामुळे त्यांचेच मूत्र त्यांना बाहेर फेकता येईना. सर्वच बहुजन समाज वारकऱ्यासह ब्राह्मणांच्या संस्कृतीचा गुलाम झाल्यामुळे तो त्याचा मूत्र तीर्थ म्हणून पितो आहे. यापेक्षा दुर्दैव कोणते? गोपाळ बडवा या ब्राह्मणाऐवजी तीर्थकुंडात जर मुसलमान, मराठा, माळी, बौद्ध, मातंग वा अन्य बहुजन मुतला असता तर त्याची व त्या जातीच्या देशात आज काय अवस्था राहिली असती? सर्व सनातन्यांचे तोंड गाढवाच्या तोंडासारखी चालली असती. फुले सारख्या वारकऱ्यास बदनाम करणाऱ्या सनातन्यांचे जातीचे बडवे प्रेम आता उघडे झाले आहे. बडवे व उत्पात त्यांच्यावर सर्वच बहुजन समाजाचा विश्वास नाही. हे आमच्या धर्माचे नाहीत तर आमच्या देवाची पूजा करण्याचा त्यांना काय अधिकार आहे? जे देवावर मुतू शकतात तिथे माणसाची काय अवस्था असेल? उत्पात रुक्मिणीची पूजा करताना माता रुक्मिणी ही वारकऱ्याची आई आहे. तिची पूजा करताना उत्पात रोज वस्त्र फेकतात व एक प्रकारची ही विटंबना आहे. मात्रागमनीवर कसा आम्ही विश्वास ठेवावा? उत्पातांना व बडव्यांना विठ्ठल मंदिरातून हाकलून दिल्याशिवाय ही विटंबना थांबणार नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.